आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झाले। आता झालेल्या एका मोठ्या बातमीनुसार शेतकरी बांधवांसाठी एक मोठी खुशखबर या ठिकाणी शेतकरी बांधवांना सध्या आली आहे। कारण नमो विमा शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता जमा झाला आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आता त्या शेतकऱ्याच्या खात्यावर नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे आज या ठिकाणी पडणार आहे। शेतकरी बांधवांनो, ही बातमी अक्षरशः आज या ठिकाणी पेपरला या ठिकाणी प्रदर्शित झाली आहे। म्हणजे पेपरला आज ही बातमी आली आहे, त्यामुळे 100% ही बातमी शेतकरी बांधवांनो खरी आहे। आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नमो शेतकरी सन्मान महासन्मान निधीचा 8वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता 9व्या हप्त्याचे पैसे आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। पहिल्या टप्प्यात शेतकरी बांधवांनो या 18 जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागलेला आहे। जर का तुम्ही या 18 जिल्ह्यातील शेतकरी असाल शेतकरी बांधवांनो, तर तुम्हाला सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार असून फक्त पात्र शेतकऱ्यांची आता या ठिकाणी प्रतीक्षा संपली आहे। कारण या ठिकाणी अपात्र शेतकरी देखील बाहेर काढलेले आहे। म्हणजे काही शेतकरी बांधवांना यामधून वगळले आहे। जी अपात्र शेतकऱ्यांची यादी आहे ती अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी पात्र ठरलेले आहेत नेमके कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज नमोचा या ठिकाणी 2 ते 3 तासामध्ये नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी पडणार आहे, ते सगळं काही अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी बघायचा आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, तुम्ही पात्र शेतकरी आहात का की अपात्र शेतकरी आहात, सर्व काही या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आज ही बातमी अक्षरशः या ठिकाणी पेपरला शेतकरी बांधवांनो आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला। फक्त त्याच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने स्पष्ट केलंय की केंद्र सरकारचे पैसे वेगळे येतात आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये वेगळे दिले जातात। त्यामुळं ज्यांना मागील हप्ता मिळाला आहे त्यांच्याच खात्यामध्ये या ठिकाणी नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया येत्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी शासन सुरू करत आहे। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी 18 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी शेतकरी बांधवांनो पडणार आहे। ही बातमी अक्षरशः या ठिकाणी पेपरला 100% आज आलेली आहे। सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी शेतकरी बांधवांनो 10 वाजता बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप या ठिकाणी केले जाणार आहे। सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालू असणार असून टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांना या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज शेतकरी बांधवांना आता तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज तुम्हाला आता नाही आहे शेतकरी बांधवांनो। कारण या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी मिळाला त्यांना आता 9व्या हप्त्याची कुठली काळजी किंवा चिंता करू नका। कारण 9व्या हप्त्याचे पैसे सुद्धा येत्या 2 ते 3 तासामध्ये या 18 जिल्ह्यामध्ये म्हणजे या पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। आणि या 18 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल शेतकरी बांधवांनो, तर तुम्हाला सुद्धा नमोचे या ठिकाणी 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का, यादी अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत। ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळाला आहे त्यांनी आपल्या बँक खात्याचे मेसेज तपासावे 2 ते 3 तासामध्ये या 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे। ही बातमी शेतकरी बांधवांना अक्षरशः या ठिकाणी पेपरला आज आलेली आहे। त्यामुळे 100% ही बातमी खरी आहे, कुठली काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिल्या टप्प्यासाठी या 18 जिल्ह्यांसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे वाटप आज होणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे नियम हे केंद्र सरकारच्या योजनेपेक्षा थोडे वेगळे असतात आणि काही कडक असतात। त्यामुळे ज्यांची कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहेत शेतकरी बांधवांनो, त्यांनाच फक्त नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे। पात्र शेतकऱ्यांची या ठिकाणी सरकारने आधीच अद्ययावत केली असून त्यानुसार हे वितरण आज या ठिकाणी होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कुठली किंवा काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही। कारण नमोचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा झाला आहे आता फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। कुठली काळजी किंवा चिंता
तुम्ही या ठिकाणी करायची नाही. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने 2,000 कोटी रुपयाचा निधी बँकांना अदा केला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ज्या बँकेत तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळाला होता, नेमकं त्याच खात्यावर आता 9व्या हप्त्याचे वितरण देखील या ठिकाणी केले जाणार आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, ज्या बँकेच्या खात्यावर तुम्हाला 8वा हप्ता या ठिकाणी आला होता, आता त्याच बँकेच्या खात्यावर नमोचा 9वा हप्ता सुद्धा येत्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे आता कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची तुम्हाला गरज नाहीये. शेतकरी बांधवांनो, येत्या 2 ते 3 तासामध्ये हे पैसे तुमच्या खात्यावर या ठिकाणी पडणार आहे. 8वा हप्ता ज्यांना जमा झाला त्यांना 9वा हप्ता या ठिकाणी फिक्स या ठिकाणी 18 जिल्ह्यातील यादी असेल. या 18 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल शेतकरी बांधवांनो, तर तुम्हाला सुद्धा 9वा हप्ता नमोचा या ठिकाणी येणार आहे. कारण या ठिकाणी सरकारनं सांगितलं की येत्या 2 टप्पे या ठिकाणी आम्ही पाडलेले आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्याची या 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे सोडण्यात येणार आहे आणि दुसऱ्या या टप्प्यामध्ये राहिलेले 18 जिल्हे या ठिकाणी निवडणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, राहिलेल्या 18 जिल्ह्यांसाठी आतापर्यंतही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्याचं नाव आता या ठिकाणी लगेच कळणार आहे. अगदी 2 मिनिटात आपण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी बघून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2,000 कोटी रुपये निधी बँकांना अदा केला आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ज्या बँकेत तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळाला त्याच बँकेच्या खात्यावर 9व्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी केले जाणार आहे. ही बातमी अक्षरशः आज पेपरला या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांची निवड ही पहिल्या टप्प्यासाठी आज करण्यात आली आहे. म्हणजे उर्वरित जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी वितरण होणार आहे. हे पैसे त्यांना वाटप केले जाणार आहे. तर पहिल्या 18 जिल्ह्यात 2026ची आजच या ठिकाणी दिवाळी साजरी होत आहे. कारण शेतकरी बांधवांनो, इतक्या लवकर शेतकऱ्यांना 9वा हप्ता वितरित करून शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकारनं खुश केलं आहे. कारण या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी 8वा हप्ता शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेचा या ठिकाणी पडला नमोचा, तो आता 9वा हप्ता या ठिकाणी 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडणार आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल शेतकरी बांधवांनो तर करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नाही हे समजणार आहे. कारण आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पैशाच्या वितरणासाठी 6 जिल्ह्यांचे असे गट तयार करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनो, पहिला गट हा सकाळी 10 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत असेल, तर दुसरा गट हा दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असेल. म्हणजे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले का नाही तुम्ही मेसेज या ठिकाणी लगेच तपासायचे आहेत. आणि आले नसेल तर तुमच्या 2 ते 3 तासामध्ये या तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे नमोचे शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी पडले असेल, त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावचं नाव या ठिकाणी कमेंट करायचं शेतकरी बांधवांनो. आणि ज्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आतापर्यंतही त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही, त्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावचं नाव हे व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायचे आहे, जेणेकरून राहिलेल्या शेतकऱ्यांना समजणार आहे की नेमकं त्यांचा जिल्हा हा यामध्ये असणार आहे की नाही. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पैशाच्या वितरणासाठी 6 या ठिकाणी गट असे तयार करण्यात आले. म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा पहिला गट असेल, ज्यामध्ये या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप या ठिकाणी 10 ते 2 वाजेपर्यंत होणार आहे. तर दुसरा गट दुपारी 2 ते 7 वाजेपर्यंत कार्यरत राहील आणि तिसरा गट 6 जिल्ह्याचा संध्याकाळी 7 वाजेपासून 12 वाजेपर्यंत असेल. म्हणजे अशा 18 जिल्ह्यामध्ये आज हे नमोचे या ठिकाणी 9व्या हप्त्याचे पैसे वितरित होत आहे. शेतकरी बांधवांनो, नमोचा 9वा हप्ता पैसे जमा होतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या टप्प्यानुसार खात्यातील व्यवहाराकडे लक्ष देणे गरजेचं आहे. कारण बघायचं आहे आपल्या खात्यामध्ये नेमके नमो शेतकरी योजनेचे पैसे आले आहे की नाही, हे चेक करणं तितकं महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. शेतकरी बांधवांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटीचे पालन करणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळूनही तो खात्यात दिसायला उशीर झाला होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे शेतकरी बांधवांना काही बँकांची KYC पूर्ण नसणे. सरकारने सूचना दिली आहे की ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट नाही, त्यांनी ते त्वरित या ठिकाणी जेणेकरून अपडेट करून घ्यावे, जेणेकरून 9व्या हप्त्याच्या या ठिकाणी तुम्हाला कुठली काळजी किंवा अडचण या ठिकाणी येणार नाही. शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी KYC केली नसेल तर तुमचे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता आला नाही त्यांना 8वा आणि 9वा दोन्ही हप्ते या ठिकाणी पडतील, हे 100% खरं आहे. कारण तुमची KYC अपडेट या ठिकाणी बँकेचं या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. सर्व काही सुरक्षित सुरळीत असेल तर तुम्हाला दोन्ही हप्ते राहिलेले मागचे सर्व हप्ते या ठिकाणी पडतील, हे 100% शेतकरी बांधवांनो खरं आहे. आता 18 जिल्ह्यातील तुम्ही असाल नागरिक,
शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येणार आहे असेल तर तुम्हाला कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्याकडे पिवळं किंवा रेशन कार्ड आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा आपल्यासाठी प्राधान्य दिलं गेलं आहे. याकडे लक्ष करायचं आहे. शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा जर पहिल्या टप्प्यातील यादीत नसेल तर तुमचा जिल्हा हा दुसऱ्या यादीमध्ये नक्की असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून दुसरा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच या ठिकाणी पाहता येणार आहे. तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. शेतकरी बांधवांनो, एका जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी असल्याने तांत्रिक प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो, परंतु नमोचा 8वा हप्ता मिळालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला 9वा हप्ता हा नक्कीच या ठिकाणी दिला जाणार आहे. म्हणजे 2 ते 3 तासामध्ये नमोचा 9वा हप्ता हा मिळणार आहे. 100% शेतकरी बांधवांनी बातमी खरी आहे. ही बातमी आज अक्षरशः या ठिकाणी पेपरला आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पात्र अपात्रची या ठिकाणी कारणे सांगितली गेली आहे. उत्पन्नाची मर्यादा हा देखील योजनेचा एक महत्त्वाचा निकष आहे. ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे त्यांना त्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जर शेतकरी बांधवांनो, तुमचं उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल, घरात किंवा सरकारी नोकरी करत असेल घरात कोणी, तर अशा सर्व लाभार्थ्यांना या हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकतं. आता शेतकरी बांधवांनो, नमोचा 8वा हप्ता ज्यांना या ठिकाणी मिळालेला आहे त्यांनी या अटीची पूर्तता आधीच आलेली असेल त्यांना या ठिकाणी शेतकरी बांधवांनो नमोचा 9वा हप्ता 100% मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने अशा काही बँका सांगितल्या आहेत ज्या बँकांमध्येच हे पैसे पडणार आहे. म्हणजे या बँकांमध्ये कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण या बँकांमध्ये कुठलीही अडचण या ठिकाणी येत नाही. जर या बँकेचं खातं तुम्ही उघडलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी नमोचा 9वा हप्ता 100% आज पडणार आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल शेतकरी बांधवांनो तर करून घ्यायचं आहे, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे पहिल्या टप्प्यासाठी HDFC बँक, कोटक महिंद्रा बँकेची यादी ही लक्षपूर्वक ऐकायची आहे, जेणेकरून तुमची बँक यामध्ये असेल नसेल तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. त्यानंतर ॲक्सिस बँक, येस बँक, यासारख्या पोस्ट ऑफिस बँक या बँकांमध्ये निधी वर्ग करण्यात आला आहे. या बँकामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नमो शेतकरी योजनेसाठी खातं आहे, योजनेला लिंक आहे, त्यांना आज या ठिकाणी आनंदाची बातमी 100% मिळणार आहे. तसेच बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, पंजाब बँक ऑफ नॅशनल, स्टेट बँक ऑफ इंडिया या ग्राहकांना या हप्त्याचे वितरण तातडीने या ठिकाणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता कुठलीही काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका. सर्वात महत्त्वाचं खातं म्हणजे पोस्ट ऑफिसचं. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांना पोस्ट ऑफिसचं बँकेचं खातं उघडून ठेवलेलं आहे त्यांनी कुठलीही काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या सर्व योजनांचे पैसे या बँकेमध्ये पडणार आहे. आता या 18 जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी अगदी एका मिनिटामध्ये वाचून घेणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, या बँकांमध्ये लाखो खातेदारांचा नमोचा 9वा हप्ता आज या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. या बँकांचे जाळे हे ग्रामीण भागात मोठे असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा निधी पोहोचवण्यासाठी सरकारने या बँकांना प्राधान्य दिलं आहे. शेतकरी बांधवांनो, DBT प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी विशेष खबरदारी या ठिकाणी घेतली जाते. त्यामुळे आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, आपण जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक बघायची आहे. ज्या जिल्ह्यामध्ये म्हणजे ज्या 18 जिल्ह्यामध्ये आज हे पैसे पडणार आहे त्या 18 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्यासाठी खुशखबर आहे. पण शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्याचं तुमच्या जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव नसेल तर कुठलीही काळजी करू नका. राहिलेली यादी तुम्हाला लगेच या ठिकाणी बघायला मिळेल. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो, जे 18 जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये प्रामुख्याने यवतमाळ असेल, वर्धा असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल म्हणजे अहिल्यानगर, सांगली असेल, सोलापूर असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, बीड असेल, नांदेड असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, म्हणजे या 18 जिल्ह्यांचा आज या ठिकाणी नंबर लागलेला आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आज नमोचा 9वा हप्ता 100% शेतकरी बांधवांनो मिळणार आहे. कारण ही बातमी अक्षरशः पेपरला आलेली आहे. या जिल्ह्यामध्ये म्हणजे पात्र शेतकऱ्यांची खात्यामध्ये आपल्या बँकेशी संपर्क साधून खात्री करून घ्या की आपल्या खात्यामध्ये पैसे पडले आहे की नाही. ज्यांना पैसे पडले असेल त्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली त्यांच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे. ज्यांना पैसे अजूनही पडले नाही त्यांनी सुद्धा जिल्ह्याचं नाव कमेंट नक्की करायचं आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा.